कोल्हापूरमध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामानं विष टाकलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे गावातील घटना आहे। भाचीनं मर्जी विरोधातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून हे कृत्य केले। मामा महेश पाटील विरोधात पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचा या संदर्भात शोध सुरू आहे। कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी। कोल्हापूरमध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामानं विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, खरं तर कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मामानेच जेवणात लग्नाच्या समारंभाच्या जेवणात विष टाकल्याचा प्रकार समोर आला। या घटनेसंदर्भात काय माहिती आणि या संदर्भात सध्या तिथे काय घडामोडी घडतायत? कोणाला यामुळे नुकसान झाले का किंवा कोणी रुग्णालयात उपचार घेत आहे? कारण ही धक्कादायक घटना जी आहे ती काल घडलेली आहे। आपल्याला माहित आहे की या सगळ्या घटनेमध्ये जो मामा आहे महेश पाटील हो अद्यापही फरार आहे। मात्र आपण जर घटना बघितली तर ज्या मामाच्या मर्जीच्या विरोधात भाचीनं जे ते लग्न केलं, म्हणूनच त्यानं रागाच्या पोटी जे लग्नानंतर त्यांचं रिसेप्शन गावामध्ये ठेवण्यात आलं होतं। पन्हाळा तालुक्यातील उतरे हे गाव आहे आणि त्याच गावामध्ये त्यांचा स्वागत समारंभ रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं। खरं तर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि हाच राग जो आहे तो मामाच्या डोक्यात होता आणि म्हणूनच रिसेप्शनच्या जेवणामध्ये येऊन फिनेलच्या अनेक बॉटल जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी मिक्स केलेल्या आहेत। खरं तर त्या ठिकाणी अनेक लोक होती, त्यामुळे त्या ठिकाणी सर्व घटना जी आहे ती लोकांच्या समोर जी आहे ती पाहायला मिळाली। अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता होती। या संपूर्ण घटनेनंतर पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये संबंधित मामाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एकीकडे पळून जाऊन लग्न केल्याचा राग जो ते मनात धरला, मात्र दुसरीकडे मात्र मोठी एक दुर्घटना घडण्याची देखील शक्यता होती। म्हणूनच या सगळ्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी देखील केलेली आहे। संबंधित मामाला अटक करण्याचे प्रयत्न देखील आता सुरू आहेत। मामा देखील फरार असल्याची माहिती मिळते। मात्र ही धक्कादायक घटना जी आहे ती कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावामध्ये घडलेले। करण, नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।